नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर मी आज पालकाची भाजी थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे। तर सर्वांनाच आवडेल अशा पद्धतीने मी बनवणार आहे। तर पालकाची एक जुडी मी धुवून घेतलेली आहे। अशा पद्धतीने बारीक कट करून घ्यायचे, एकदम बारीक असं भाजी कट करून घ्यायची। तर आता सर्व भाजी मी कट करून घेतलेली आहे। कुकरमध्ये ही भाजी टाकून घ्यायची शिजवण्यासाठी। तर सर्वच भाजी मी या कुकरमध्ये टाकलेली आहे। दोन चार लसणाच्या पाकळ्या टाकायच्यात, 2-4 हिरव्या मिरच्या टाकायच्यात, गूळ टाकायचा थोडासा, चिंच टाकायची, तुरीची डाळ टाकलेली आहे मी। तर अर्धी वाटीनं घेतलेली होती आणि धुवून टाकायची। अर्धा टोमॅटो घेतलेला आहे आणि 1 गिलास पाणी टाकायचे। तर गॅसवर ठेवायचे कुकर, मध्यम ते मोठ्या गॅसवर 2 शिट्ट्या करून घ्यायच्यात। आणि एकदम छान असं शिजलेलं आहे, जास्त पण गाळ करायचं नाही। शेंगदाणे टाकले होते मी नंतर, आणि सर्व अशा पद्धतीने पळीने एकदम बारीक करून घ्यायचे। तर तुरीच्या डाळीमुळे एकदम चव छान येते भाजीला, आणि गूळ आणि चिंच टाकल्यामुळे पित्त होणार नाही। ज्या माणसाला पित्त आहे त्या माणसाला पित्त होणार नाही गूळ आणि चिंचेमुळे। तर गूळ चिंच टाकलेला आहे मी। थोडीशी हळद टाकायची रंग येण्यासाठी आणि चवीसाठी पण, आणि मीठ टाकायचे चवीनुसार। तरी भाजी एकदम टेस्टी लागते, आणि ज्यांना आवडत नाही ते पण खाऊ शकतील अशा पद्धतीने भाजी केल्यास। तर 1 चमचा तेल टाकायचे, जिरे मोहरी टाकायची, तर लसूण टाकलेल्या 2-4 कुड्या असं बारीक ठेचून, आणि 2 बेडगी मिरची टाकलेल्या आहेत, मिरच्या सवत्याच टाकलेल्या आहेत। तर आता या फोडणीमध्ये ही भाजी टाकून द्यायची आणि मध्यम गॅसवर शिजवून घ्यायची। जराशी थोडीशी, जास्त पण शिजवायची गरज नाही त्याला, शिजलेली आहे। जर तुम्हाला थोडंसं पातळसर वाटत असेल तर 1 अर्धा चमचा पोह्याचा बेसन पीठ वाटीमध्ये कालवून टाकू शकता पाण्यात। तर मी थोडेसे टाकलेले आहे, आवडत नसेल तर नाही टाकलं तरी चालतं। अशी पण भाजी एकदम छान चवदार लागते। हिरवी मिरची आवडत नसेल तर लाल तिखट टाकलं तरी चालते। तर आता भाजी तयार झालेली आहे, बघू शकता एकदम छान अशी भाजी तयार झाली। तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।